काय करतो तू? बॉल खेळतोय? काय? दादा सोबत? हे दोघं इकडे खेळत होते आणि माझी किचनची काही कामं बाकी होती तर मी तेच करत होते. आणि सहजच गॅलरीत आले होते तर हे दोघं असंच खेळत होते. माझ्या गळ्याभोवती मंगळसूत्रामुळे हे असे काही रॅशेस उठलेले आहेत. आणि मी व्हिडिओमध्ये मंगळसूत्र घातले नाही बघून तर मला बरेच जण विचारतील पण की का नाही घातलं म्हणून. मग म्हटलं इथंच सांगावं. सध्या पिलू अशा स्टेजला आहे की तो भरपूर जिद्दी आहे. पण चांगली गोष्ट अशी पण आहे की तो भरपूर सगळ्या नवीन गोष्टी एकदम पटकन शिकतोय. नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी नवीन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, नवीन व्लॉगला. तर मी हेच सांगत होते की जेवण वगैरे माझं सगळं बनवून झालेलं होतं. हे खाली गेले होते तोपर्यंत मी जेवण बनवलं होतं. आणि जेवणामध्ये आज थोडंसं सिम्पलच बनवलं होतं. शिमला मिरचीची भाजी बनवली होती. सकाळी नाश्त्यामध्ये शेवयाची असा उपमा बनवला होता आणि चपात्या, बस एवढंच होतं. आणि त्यानंतर किचनमध्ये धूळ भरपूर होती. हे ओपन शेल्फ आहेत माझ्याकडे 2. मी बरण्या ठेवण्यासाठी वापरते हे. तर याच्यावरती धूळ भरपूर बसली होती. हे ओपन असल्यामुळे याच्यावर भरपूर लवकर स्वच्छ केल्यानंतर पण लगेचच हे खराब होतं. तर आज हेच मला साफ करायचं होतं. माझं काम करण्याच्या मध्येच माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं आणि थोडंसं जड होतं, हेवी होतं. त्यामुळे मग मी अजिंक्यला माझ्या हेल्पसाठी खाली बोलवलेलं होतं. आणि हेच आमचे सिक्युरिटी दादा विचारत होते की एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय मागवले ते. तर मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी बरेचसे इंडोर प्लांट्स घेतलेले आहेत आणि आता तेच मला ठेवण्यासाठी काही टेबल, स्टूल असं टाईपमध्ये काहीतरी पाहिजे होतं. मग मी आज ते मागवलेलं, म्हणजे ते रिसीव्ह झालं होतं मला. मध्ये फ्लिपकार्टची सेल चालू होती. मग मागवलं होतं मी. मला खूप जास्त स्वस्त पडलं होतं ते. चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून आलेलं होतं हे व्यवस्थित. बॉक्समध्ये होतं मोठ्या छान आणि त्यानंतर बबल रॅपमध्ये पण हे होतं. तर मी जसं इमेजमध्ये बघितलेलं होतं त्याचप्रमाणे हे आलेलं होतं. कलर वगैरे सगळं सेमच होतं, काही चेंज नव्हता. पण क्वालिटीमध्ये मला थोडंसं कमी वाटलं. पण ठीक आहे, एवढं स्वस्त भेटतंय तर म्हटलं ठेवून घेतलं मी. व्हाईट आणि गोल्डन डिटेलिंग्समध्ये हे टेबल आलेलं आहे. कॅमेरामध्ये थोडासा कलर चेंज दिसतोय. हे मला इन्स्टॉल केलेल्याच कंडिशनमध्ये आलेलं होतं, पण याचे 2 साईडचे जे खिळे होते ते निघून पडले होते बहुतेक. त्यामुळे मग तेच मी पॅक करत होते आणि हे आता कुंडी ठेवून दाखवते कसं दिसतंय ते. आता चांगल्या प्रकारे बॅट बॉल खेळतोय आता. तर इथं बॉल लटकवण्यासाठीचे त्याच्या पप्पांचे हे प्रयत्न चालू होते. कोणतंही खेळणं असू दे, तो 2 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस काही खेळत नाही. पण त्याच्या पप्पांचे प्रयत्न नेहमी चालू असतात की बाहेर गेले की नेहमी नवीन काही ना काहीतरी आणणं चालूच असतं त्याच्यासाठी. तसंच या बॉलसोबत पण झालंय. हा व्हिडिओ मी शूट केलाय, पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत हा बॉल आता नाही आहे तिथं. चला तर मग ज्या कामासाठी मी आज लवकर आवरून घेतलं होतं तर ते काम मला आज कसंही करून कंप्लीट करायचं आहे. कारण हातामध्ये जेव्हा बरण्या वगैरे घेते मी तर सगळी धूळ लागते, तर ते मला आवडत नाही. आणि या डाळीच्या ज्या बरण्या आहेत, म्हणजे मसूर डाळ, मूग डाळ, ज्या नेहमी वापरल्या जातात रेग्युलरली, तर त्या बरण्या जरा जास्तच हात लावून वगैरे चिकट होतात. आणि घरामध्ये मी एकटीच नाही किचनमध्ये वापरते सगळं. कारण कधी वेळ मिळाला तर मग अजिंक्य पण किचनमध्ये काही बनवून घेतो. इवन माझे सासरे पण कधीतरी बनवतात. आणि मला पण थोडंसं हँडी जातं वस्तू शोधायला. आणि घरामध्ये मग सगळ्यांना सांगावं पण लागत नाही की कुठली गोष्ट कुठं ठेवली आहे. अशा बरण्या, ट्रान्सपरंट बरण्यामध्ये ठेवल्यानंतर ते सगळेजण ॲक्सेस करू शकतात. आणि ज्या वस्तू आहेत त्या समोरच दिसतात, कुठल्या संपल्यात कुठल्या नाही संपल्या. तर
ज्या गोष्टी संपलेल्या आहेत त्याची लिस्ट बनवायला पण पटकन होऊन जातं. मग आज मला तसं पण काम आवरल्यानंतर डीमार्टला पण जायचं होतं. हा वरच्या शेल्फचा जो डावा कोपरा आहे तो माझ्यासाठी इझिली ॲक्सेसिबल नाही आहे, त्यामुळे मग मी तिथं प्लांट ठेवलेलं आहे एक. माझं किचन अजून सेट झालेलं नाही आहे. मी काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करत राहते, ते सेट व्हावं, इझिली ॲक्सेसिबल राहावं माझ्यासाठी आणि घरातल्या सगळ्यांच्यासाठी. कारण माझा हजबंड अजिंक्य आणि सासरे हे दोघं पण कुकिंग करतात. या शेल्फला मी वॉलपेपर लावलेला आहे, त्यामुळे जर याच्यावरती धूळ वगैरे बसली किंवा कचरा वगैरे झाला तरी पण मला हे इझिली साफ करता येतं. आणि 15 दिवसातून साफ केलं तरी मग पुरेसं होतं. जास्त दिवस लावले तर मग जास्त हे चिकट डाग वगैरे पडतात त्याच्यावरती, म्हणून मग जास्त वेळ लागतो साफ करायला. त्यापेक्षा मग 15 दिवसातून वगैरे मी वरचीवर साफ करत राहते. ॲज अ मिनिमलिस्ट मला असं वाटतं की मला कमीत कमी गोष्टीमध्ये व्यवस्थित सगळं ॲक्सेसिबल व्हायला पाहिजे आणि मला जेवढ्या गरजेच्या वस्तू वाटतात तेवढ्याच माझ्या घरामध्ये पण पाहिजेत. मला जास्त वस्तू असतील तर माझ्या डोक्यात पण क्लटर होऊन जातं आणि चिडचिड होते एवढ्या जास्त वस्तू बघितल्यानंतर पण, आणि त्या स्वच्छ करणं, मेंटेन करणं पण तेवढंच डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे मग ज्या वस्तू मला व्यवस्थित मेंटेन करता येतील अशाच वस्तू पण मी घेत असते. तर अशाच पद्धतीने मी किचनमध्ये काही चेंजेस करते आहे आणि हळूहळू ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच. गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत म्हणून आपल्या घरी पाहिजेत असं मला बिलकुलच वाटत नाही. हा जर पण तुम्हाला गरज असेल त्या गोष्टीची तर ती आपल्याकडे पाहिजे अशा मताची आहे मी. माझ्या घरामध्ये थोड्याशा कमी वस्तू असतील पण त्या काही विचार करूनच घेतलेल्या असतील. मी डायरेक्ट कोणतीच गोष्ट जाऊन दुकानामध्ये घेत नाही. मी 10 वेळा त्याचा विचार झालेला असतो. हो, पण जिथे मला राहायचं आहे जास्त वेळ मी तर किचनमध्येच असते. तर त्या किचनमध्ये थोडंसं चांगलं वाटण्यासाठी मी काही गोष्टी इंटरेस्टिंग मला वाटतील अशा पण घेते. जर मला किचनमध्ये सगळ्यात जास्त वेळ घालवायचा असेल माझ्या दिवसाचा, तर मी किचन माझं कसं चांगलं ठेवता येईल, त्यामध्ये मला इंटरेस्ट येईल जास्त वेळ उभा राहण्याचा, जास्त नवीन गोष्टी बनवून खाण्याचा, त्यासाठी पण माझा प्रयत्न चालू असतो. सगळ्यांच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात, त्यांचा इंटरेस्ट वेगवेगळा असतो. तर एकसारख्याच गोष्टी सगळ्यांच्या किचनमध्ये नाही दिसू शकत. सगळ्यांचे किचन वेगवेगळे दिसतील. तसंच माझं पण किचन काहीतरी वेगळंच वाटणार आहे. आणि सध्याच्या सिच्युएशननुसार पण माझ्या किचनमध्ये काही बदल झालेले दिसतील. जसं की त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे माझ्या किचनमध्ये सध्या कप नाही आहेत. म्हणजे मध्यंतरी जेव्हा पिलू झालेला नव्हता त्याच्या आधी आमच्या घरामध्ये मला असं वाटायचं की माझ्या घरामध्ये काचेचे कप, काचेचे ग्लास, क्रॉकरी असं भरपूर काही सामान असायला पाहिजे. पण सध्या तरी तसं काहीच वाटत नाहीये. गरजेपुरते फक्त काचेचे भांडे असले तरी पण चालतील. त्याला भरपूर पाहिजेत असं पण म्हणता येणार नाही, पण ॲटलिस्ट जेवढे गरजेचे आहेत तेवढे तरी पाहिजेत असं वाटत होतं मला. पण सध्या अथांग भरपूर वेळ किचनमध्ये पण असतो. जर कोणीही किचनमध्ये असेल, मी असेल, त्याचे पप्पा असतील, आजोबा असतील, तरी पण तो किचनमध्ये उभा राहतो शेजारी आमच्या आणि त्यानंतर मग त्याला ते बघायचं असतं की आम्ही काय करतोय. त्यामुळे मग थोडंसं जरा हे काच वापरणं सध्या तरी रिस्कीच आहे माझ्यासाठी. आणि जी काही 4-2 गोष्टी तुम्हाला काचेच्या दिसत असतील ते पण मी खूप जपून वापरते सध्या. सकाळी आमची जेवणं वगैरे तर झाली होती, पण तरी पण मी सॅटिस्फाईड नव्हते, कारण मला काहीतरी इंटरेस्टिंग बनवायचं होतं आणि हे काम झाल्यानंतर मग मी आता ते बनवणार होते. तुम्हाला माहितीच असेल फेमस इन्फ्लुएन्सर आहेत फूडवती म्हणून, तर त्यांची जी रेसिपी आहे पिझ्झा बनवणार आहे मी आज. मी डिटेल रेसिपी तर इथं शेअर नाही आहे करणार आहे. तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर त्यांच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तरी पण मी मॅक्सिमम जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं तर सगळं मी दाखवलेलंच आहे की आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. तर यासाठी त्यांनी पहिल्यांदा रताळं घेतलं होतं ॲज अ बेस
पिझ्झाचा जो बेस बनवायचा आहे त्यासाठी त्यांनी ओट्स आणि रताळं वापरलं होतं. तर मी पण हेच यूज करून वापरणार आहे. आणि त्यानंतर मग टॉपिंग तर आपण आपल्या चॉईसनुसार चेंज करू शकतो. पण मला एक गोष्ट अजून पण कळालेली नाही आहे की त्यांनी जे रताळं यूज केलेलं होतं ते असे, त्याला केसर नव्हते रताळ्याला. मी जे रताळं यूज करते ते शिजवल्यानंतर त्याला असं केसर केसर येतं, जे आपण रताळं आमटी साधं नॉर्मल खातो तर ते केसर जे आलेलं असतं ते आपण काढून टाकतो. पण आता माहीत नाही मला, बघूयात कसं होणार आहे ते. हेच मी जे म्हणते ते हेच आहे ते. हीच रेसिपी मी ट्राय करण्याचं कारण हेच होतं की आपल्या घरात माझ्याकडे ज्या वस्तू होत्या ह्या रेसिपीसाठी ज्या लागतात त्या, आणि फक्त रताळं मला आणायचं होतं बाहेरून. आणि टॉपिंग वगैरे तर आपण चॉईसनुसारच घेणार आहोत. त्यांनी बेससाठी रताळं शिजवून घेतलेलं होतं, ते चांगलं मॅश करून घेतलं आणि त्यानंतर ओट्स ग्राइंड केलेले घातले होते त्याच्यामध्ये. तर आपण पण तसंच करणार आहेत. हे मी पिझ्झाचं जे टॉपिंग आहे त्याच्यावर जो सॉस लागतो तो सॉस मी बनवते. त्यासाठी मी टोमॅटो लसूण घेतलेला आहे, चांगला परतून घेतला आणि फक्त बारीक करून त्याच्यामध्ये मग तिखट आणि मीठ टाकून घेतलं होतं. टॉपिंगसाठी मी पनीर आणि कॉर्न यूज करणार आहे. तर मी कॉर्न ऑलरेडी शिजवून घेतलेले होते आणि हे जे पनीर होतं मी थोडंसं ते शालो फ्राय करणार आहे. माझ्याकडे बटर पेपर तर नाही आहे, पण घरी बनवलेलं तूप आहे भरपूर. तर हेच तूप मी या ताटाला खाली लावते. उद्देश फक्त हाच होता की जो बेस आहे पिझ्झाचा तो चिकटू नये या ताटाला.
हा व्हिडिओ भरपूर लेंदी होतोय, तर इथून पुढे जे पण काही होईल हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.